क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बार्शी टाकळी नगरपंचायतच्या निष्काळजीपणामुळे आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। वार्ड क्रमांक 1 मधील नाल्या पूर्णपणे तुडुंब भरून वाहत आहेत, मात्र याकडे अद्याप कोणाचेही लक्ष गेलेले नाही। अकला ते मंगरुळ जोडणारा मुख्य रस्ता जो गावासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याची अवस्था बिकट झाली आहे। नाल्यातील घाण पाणी कसम नाना चौक बायपास मार्गे थेट पेट्रोल पंपाच्या परिसरात शिरत आहे। मागील 3-4 दिवसांपासून ही समस्या कायम असतानाही ना सफाई कर्मचारी येथे पोहोचलेत ना नगर पंचायतचे कोणतेही अधिकारी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। फक्त वार्ड क्रमांक 1 नव्हे तर संपूर्ण गावात अशी परिस्थिती दिसून येत आहे। नाल्यांची नियमित साफसफाई होत नाही आणि कचरा गाडी ही वेळेवर येत नाही। अनेकदा 2 ते 3 दिवस कचरा गाडी गावात फिरकत नाही। एकीकडे प्रशासन स्वच्छता अभियानाचा नारा देत असताना प्रत्यक्षात मात्र परिस्थिती याच्या पूर्णतः विरुद्ध आहे। त्यामुळे हा विषय सध्या गावात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे। स्थानिक नागरिकांच्या मते निवडणुकीला सुमारे 4 महिने उलटून गेले तरी विकास कामांची गती खूपच मंद आहे। विकासाच्या नावावर मते मिळविणाऱ्या गावात अशी ही चर्चा रंगत आहे की नगरपंचायत विकास कामांसाठी नेमकी कोणाची वाट पाहत आहे, एखाद्या मोठ्या अपघाताची की कुठल्या अवताराची। आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की नगरपंचायत या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी बार्शी टाकळीहून प्रतिनिधी असलम खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।